नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीकरांच्या संयमाचा अंत, पद्मा लॉन्ड्री ते कागवाडे मळा रस्त्याची दुरावस्था, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. इचलकरंजी शहरातील मध्यवस्तीतील पद्मा लॉन्ड्री ते कागवाडे मळा परिसराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा असून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. याच परिसरात शहरातील प्रसिद्ध जिम्नॅशियम मैदान, विविध दवाखाने तसेच नामांकित डॉक्टरांची रुग्णालये आहेत. डॉक्टर अमर कुलकर्णी, डॉक्टर पुजारी व डॉक्टर श्रीधर जाधव, डॉक्टर चिपरे, डॉक्टर राजकुमार पाटील यांची रुग्णालये या परिसरात असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती आणखी बिकट होत असून अपघातांची शक्यता वाढत आहे. याच मार्गापासून शहरातील आठवडी बाजार, विकली मार्केट देखील जवळ असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागातील एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच तिरुपती अपार्टमेंट लगत असणारी गटारच गायब झाली आहे. गटारीतून जाणारे पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे पाण्यातून वाट काढत जावं लागत. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचे निवासस्थान देखील या परिसरापासून काही अंतरावर असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांच्याकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष काम मात्र होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेली 5 ते 6 वर्ष या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना होणारा हा त्रास कधी संपणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. तुमच्याही भागातील असा कोणता रस्ता खराब आहे ते आम्हाला कळवा. आम्ही ती बातमी आमच्या चॅनलमार्फत नक्कीच पसरत करू व तुमचे कमेंट्स आम्हाला नक्की कळवा.